रुचिता, काय हो? बोला की. अगं रुचिता, दादानं फोन केला होता गावाकडून. आईची तब्येत बरी नाही म्हण. तुला तर माहीतच आहे की दिवाळीच्या प्रदूषणामुळं आईला ते सहन होत नाही. त्याच्यामुळं आईची तब्येत बिलकुल बरोबर नाही, तिला ऍडमिट करावं लागणार आहे. आणि तुला तर माहित आहे मला सुट्ट्या जास्त काही भेटत नाहीत, काही नाहीत. आताच दिवाळीच्या सुट्ट्या घेतल्या होत्या ऑफिसच्या. रुचिता, पिंकीला पण स्कूलच्या सुट्ट्या आहेत हा. तिला घेऊन गावाकडे जा काही दिवसासाठी. प्लीज तुम्ही ना स्वतःला वाईट वाटू देऊ नका, पण ना मी यावेळेस गावी जाणार नाही. प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा तुम्ही मला गावाकडे पाठवता. अहो माझं पण तर मन करत असेल ना माझ्या माहेरी जावं म्हणून. तुम्ही काही पण म्हणा, पण बस यावेळेस मी माझ्या माहेरीच जाणार. रुचिता, आईची तब्येत बिलकुल बरोबर नाही. आईला आजच ऍडमिट करायचंय म्हण. आई काय मोठ्या दादाचीच नाही, माझी पण आहे ती. आपल्या पण तर काही जिम्मेदारी आहेत. आता मला नाही त्या सुट्ट्या ऑफिसच्या, तू तर जायला पाहिजे ना. तुम्ही तर नेहमीच मला चुकीचं समजता. तुम्ही मला सांगा, तिथं मी गेल्यावर मला बघून कोण खुश होते? त्या तुमच्या मोठ्या वहिनी. मला 1 मिनिट बघून सुद्धा त्या खुश होत नाहीत. खाण्यापिण्यासाठी सुद्धा खालीवरी बघतात. किचन मध्ये गेलं की माझ्या मागं मागं येतात. रूम मध्ये गेलं की मागं मागं येतात. प्रत्येक गोष्टीचा हिसाब किताब करतात. मी गेलं की तेल संपते, मीठ संपते, साखर संपती, सगळं काही संपून जाते. आणि आत्या पण काही बोलत नाहीत त्यांना. रुचिता, मी ना तुला चुकीचं समजणं झालो. मला माहित आहे तू बरोबर आहेस. माझ्या मोठ्या बहिणीचा स्वभावच तसा आहे. पण त्यांच्यामुळं का मी माझ्या आईला सोडून देऊ? हे बघ रुचिता, माझे वडील काही या जगामध्ये आता नाहीत. फक्त आई आहे आता. तुला माहित आहे आईचं इथं मन लागत नाही. तिला गावच बरं वाटते. नाहीतर तिला मी आज माझ्या जवळच आणलं असतं. हे बघ रुचिता, मी माझ्या वहिनीला बरोबर ओळखतो. त्या सुरुवातीपासूनच अशा आहेत. पण त्यांच्यामुळं आपण आपल्या आईला कशाला मोकळं सोडायचं. मोठ्या दादाचा फोन आला होता आणि मी त्यांना सांगितलं पण की तू आणि पिंकी यायली म्हणून गावाकडं. काय? रुचिता, तू प्लीज जा. आई आहे माझी ती. तू जाशील तर आईला पण खूप चांगलं वाटेल आणि मला पण. जास्त दिवसासाठी मनाना झालो. बस पिंकीच्या जेवढ्या सुट्ट्या आहेत का तोपर्यंत तरी. आणि मग उन्हाळ्यातल्या जेव्हा सुट्ट्या लागतील ना तेव्हा जा तू तुझ्या माहेरा. हो, तुम्ही बरोबर बोलताय. मी मोठ्या ताईच्या स्वभावामुळं मी माझे कर्तव्य नाही विसरू शकत. बरं रुचिता, चल मग मी तुझं जाण्याचं तिकीट काढून देतो. हम्म. मम्मी, मला तुझ्या माईच्या इकडे नेऊन सोड. मला नाही जायचं मोठ्या मम्मीच्या इकडं. पिंकी बेटा, तुझ्या आजीची तब्येत बरोबर नाही ग, त्यामुळे आपल्याला गावीच जायचे. आणि जेव्हा तुला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील ना तेव्हा माझ्या मम्मीच्या इकडे जाऊता. पण मम्मी, तिथं बंटी दादा आहे ना, तो मला किती रागवतो. कोणता गेमच खेळू देत नाही मला. स्वतःच्या मनपसंतीचे कार्टून बघतात, मला तर कोणी रिमोट पण देत नाही. मम्मी मला ते खूप रागवतात. पिंकी बाई, आपल्याला काही दिवसासाठी जायचंय माय, कारण तुला सुट्ट्या पण नाहीत ना माझ्या जास्त. आणि पिंकी, बंटी दादा मोठा आहे तुझ्यापेक्षा, ऐकायचं त्याचं. जेव्हा तू काही ऐकत नाहीस ना तेव्हा तो रागवतो. मम्मी, तू माझी मम्मी आहेस की बंटी दादाची? मी सांगायले ना मम्मी, ते मला असेच रागवतात विनाकारणचे. टीव्ही पण बघू देत नाहीत. मला नाही जायचं मामा तिकडे. असं नाही करायचं मा, तिकडे तुझी आजी पण आहे ना, आणि ती तर खूप जास्त प्रेम करते तुला, खूप जीव लावते. आता त्यांची तब्येत बरी नाहीये, ते बिमार आहेत. जर तू भेटायला गेली त्यांना तर किती बरं वाटेल बरं. तुला माईच्या हाताचे बेसन लड्डू लय आवडतात ना. चल, माय बरी झाली ना की माईला सांगू तर आपण बनवायला. बरं बाय पिंकी, तू बाहेर जाय, मी बघते काय राहिले का सामान घ्यायचं. हो मम्मा. मला तर स्वतःच जायची इच्छा नाही तिकडं, आणि या वेळेला तर हे पण सोबत नाहीत. पण आत्याची तब्येत खराब असल्यामुळे जावं तर लागणारच. या म्हातारपणामुळे लय परेशान झाले मी आता. माझ्या सोबत सोबत माझे लेकरं बी परेशान होत. जगायला तोपर्यंत चांगलं वाटतंय जोपर्यंत आपले हात पाय चांगले काम करतात. नाहीतर रे देवा, उचल रे माझ्या देवा. आत्या, कसं बोलायला तुम्ही?
नमस्ते माय. अगं माय गे, तुम्ही दोघी सुखी राहा ग माय, सुखी राहा. पण अचानक रुचिता कसं काय? बाई पिंकी, अगं तुम्ही दोघी एकटी आल्या? तुझे पप्पा केशव नाही आला का? आत्या, भाऊजीचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुमची तब्येत बराबर नाही आणि यांना ऑफिसमध्ये खूप काम होतं, सुट्टी काय भेटली नाही. त्यामुळे त्यांनी इकडे पाठवलं तुमच्याजवळ, का तर तुम्हाला पण छान वाटावं. असं का रुचिता? पण ते पण आला असता तर बरं वाटलं असतं. ताप काय आत्याची कमी होईच ना झाली. ताई, मला वाटायला की आत्याला ऍडमिट करावं काय की. आत्या, आत्या तुम्हाला बरं वाटायले की? आत्या, तुम्ही तर बेशुद्ध झाल्या होत्या. ताई, माझं डॉक्टर सोबत बोलणं झालं होतं. त्यांचा गोळ्या घ्यायचा टाइम झालाय, त्यांना गोळ्या द्या, कदाचित तेव्हा तरी त्याची ताप उतरल. बरं, उभी काऊन हस मग, दे की गोळ्या. बरं ताई, मी आता घेऊन येते. जेव्हा लेकराला सुट्ट्या असतात ना, तेव्हा माहेरात जातात आपल्या, आणि ही महाराणी इथे येते सासर घरी माझं रक्त पियायला. विचार केला होता आता ॲडमिट होतील म्हणलं काही दिवसासाठी दवाखान्यामध्ये, आणि मी माझ्या माहेराला जाऊ काय की. पण आता घर सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही. अरे हिचा काय भरोसा, काय चोरी करून घेऊन जायची व्हय. दे माझ्याकडे, दे गोळी, मी देते आत्याला. आणि आता किचनमध्ये जाय, भांडे पडले तर भांडे घास आणि स्वयंपाकाच्या तयारीला लाग. बरं ताई. पण ताई, आत्यानं काही खाल्लंय का? का काय झालं? कारण ताई, पोटात काही नसताना गोळी देऊ शकत नाही. हो आत्या, पहिले उठा तुम्ही, जरासं काही खा आणि नंतर औषधं घ्या. रुचिता, पिंकी सेब खाऊ लागली, तू घेऊन आलीस का? हो ना ताई, पिंकीला लय आवडतात ॲपल, म्हणून येताना घेऊनच आले. हा तर आत्या बिमार आहेत, कापून घेऊन ये जाय सेब. आत्यानं जर खाल्ले तर जरा ताकद तरी येईल त्याला. अगं बाई, मला काही खावा वाटणं झाले ग. आत्या, तुम्हाला जेवढं खावा वाटलं तेवढं खा, पण खाली पोटानं औषधं घेऊ नका. हा, हे सगळ्यालाच माहीत आहे त्या गोष्टी. तू जाय आणि सेब कापून आण. बघितलं का आत्या तुम्ही, सेब तर बंटीला पण लय आवडतात. मला का पोरी बिरी नाही तर काय नाही तर हिच्याच पोरीला मी माझी पोरगी समजते. पण हिनं सेप पण आपल्या रूम मध्ये जाऊन लपून ठेवले. तर मी बोलते रुचिताला, दे माझ्याकडं, मी खाऊ घालते. आत्या, घ्या ॲपल खा. अगं बाई, काही खावा वाटणं झालंय ग. आत्या, तुम्हाला जेवढा खायचा तेवढा खा, पण खा नक्की. अगं सारिका, मला खावा वाटणं झालंय, माझं तोंड कडू पडलंय. हे घे, खावा वाटणं झालंय. आत्या, तुम्ही थोडासा पण सेब खाल्ला नाही, आता हे असाच खराब होतंय. बरं जाऊ द्या, मीच खाऊन टाकते. पण आत्या, तुम्ही जर खाल्लं नाही तर बऱ्या कशा होसाल? अगं रुचिता, तापीमुळं माझं तोंड खराब पडलंय बघ, नुसतं कडू वाटायलंय, त्याच्यामुळं खावा वाटणं झालंय ग. माझी जशी ताप कमी होईल ना तसंच मी काहीतरी खाते बाई. रुचिता, मी काय म्हणते, आत्यानं काही सेप खाल्ले नाहीत काही नाही तर तू ज्यूस तरी करून आण, ज्यूस तरी पितील. बरं ताई. आता तुम्हीच बघा आत्या, एवढे सेप कापून आणले तर तिला माहित नाही का तुम्ही बिमार आहात? एवढे सेप कापायची काय गरज होती? आता मला खावावं लागतील हे सेप, नाही तर हिला का आहे, ही कचरा कुंडीत टाकायची होय. हे घेताय ज्यूस, ॲपलचा बनवला, आत्याला खाता येईना गेलते ना ॲपल, दे माझ्याकडं. हे घ्या आत्या, ज्यूस तरी पिया. अगं बाई, मी सांगितलं तर ना ग, माझं तोंड लय कडू पडलंय, मला थोड्या वेळासाठी तुम्ही दोघी पण आराम करू द्या. काय वाटत्या तुम्ही पण ना, आता हे ज्यूस खराब व्हायचा व्हाय ना, आता मलाच प्यावं लागेल हे ज्यूस. पण एवढा महागाचा ज्यूस तुम्हीच सांगा कसा फेकून देवा वाटल, मीच पिते आता. ताई, दूध कुठं ठेवलंय? ते पिंकीला भूक लागली ना, तिला द्यायचं होतं. दूध तर संपलं. काय ताई, पिंकीला तर भूक लागली आणि स्वयंपाक बनवायला पण अजून वेळ आहे.
तिला काय देऊ मी आता? ताई, आम्ही जोपर्यंत आहोत ना इथं तोपर्यंत जरा जास्त दूध घ्या की. दूध किती महाग झालंय तुला माहित तरी आहे का? जेव्हापासून तू आलीस ना तेव्हापासून अर्धा लिटर दूध जास्त घ्यायले मी विनाकारणचं, आणि तरी पण दूध राहेना झाले घरामध्ये. अगं तुझ्या पोरीला तर तू लय घाण आदत लावलीस. चपाती तर तू तिला खाऊ घालतच नाहीस, गिलास भरू भरू दूध देतीस तिला. अगं शहरामध्ये तू एकटी राहतीस ना त्याच्यामुळे तुला माहित नाही परिवाराला कसं चालवायचं ते. आकड तर बघा, जसा की कुबेरचा खजिनाच आणून ठेवला इथं. रुचिता. हा काय ताई? अगं तुझ्या पोरीला जरासं समजावून सांग. बघ जाऊन रूम मध्ये काय केलंय तिनं ते. पूर्ण भिंत खराब करून टाकली तिनं. हा ताई, तिला आताच रागवलं मी बघूनच आले. पण ताई ती आता खूप लहान आहे. तुम्ही तिला एवढं जास्त रागवत जाऊ नका. मला नाही आवडणार की तिच्या मनावर काही चुकीचा परिणाम पडावा. आपल्या दोघीच्या भानगडीमध्ये तुम्ही त्या बिचारीला मदत घेऊ नका. अगं मला काही लई जास्त शौक नाही तिला रागवायला, आणि ना आपल्या दोघीच्या भानगडीमध्ये मी तिला घ्यायले. पूर्ण दिवस उड्या मारत राहते इकडच्या तिकडच्या रूम मध्ये. पसारा करून ठेवलाय. जेव्हापासून आली तेव्हापासून एक वस्तू जाग्यावर नाही घरातली. ताई, हे घर आमचं पण तर आहे ना. हे सगळे नाते गोते माझे पण तर आहेत ना. हे सगळा विचार करून तर मी इथे येते ना तुम्हाला सगळ्याला भेटायला. बस तुला तर फक्त उलट बोलता येते. अगं हे घरदार, हे नाते गोते तेव्हा तुला आठवण येते ना जेव्हा तुझ्या लेकराला सुट्ट्या लागतात. आणि बाकी दिवसामध्ये तर तू मजा करते, आरामामध्ये राहतीस शहरामध्ये एकटी. त्या टायमाला नाते गोते घरदार सासू आठवण येत नाही का? माझं पण तर घर आहे ना म्हण. रुचिता, हे जे तू गळ्यात हार घातलास ते नवीन बनवलास का? हे हो ताई, माझ्याजवळ ती साखळी होती ना लग्नामध्ये केलेली, बस तिला एक्सचेंज करून ही गळ्यातला हार बनवला. आत्ता दिवाळीला तर घेतलाय. बघितलं का, हे फायदा असतंय एकटं राहण्याचा. असं वाटायले की माझी पूर्ण जिंदगी घरातले काम करण्यामध्येच जाते काय की. लग्नाच्या नंतर आतापर्यंत हातातली एक अंगठी तर नाही बनवली. मोठी सून तर बस घरातली मोल करीन है ना काम करणारी. पहिले सासऱ्याची आणि आता सासूची, आणि ते पण अशा सासूची जिने की आपल्या लेकरामध्ये एवढा भेदभाव केला. एका लेकराला तर गावामध्ये ठेवलं आणि एका लेकराला शिकवून मोठं करून शहरामध्ये पाठवलं. यांच्या पण शिक्षणावर जरा लक्ष दिलं असतं तर कदाचित आज मी पण शहरामध्ये राहिले असते. पण मग यांची सेवा कोण केली असती? याच्यामुळं एका लेकराला तर लय चांगलं शिक्षण दिलं आणि एका लेकाला घरातल्या जिम्मेदाऱ्या. एका सुनेला गावामध्ये ठेवलं आणि एका सुनेला शहरामध्ये मॅडम बनून. ताई, मला सगळं काही ऐकायला यायले तुम्ही जे बोलायल्या. हा तर मग मी तुला ऐकू यायसाठीच बोलायले. अगं 4 दिवसासाठी येतीस आणि लय मोठी महान बनतीस. माझ्या सासूला पण वाटतंय सगळी सेवा तूच केलीस. 4 दिवस झाले नाही तर इथे येऊन घरातलं सगळं राशन पाणी संपले. 4 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण घरातलं तेल राशन सगळं संपलंय. ताई, माझी ना इथे यायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तुमच्या दिरानं मला जबरदस्ती इथं पाठवलंय. पण खरं हे आहे की हे काय मला जबरदस्तीनं पाठवू शकले नसते. माझंच मन करू लागलं की इथे येऊन तुमची काहीतरी मदत करू काय की. आत्याची थोडीशी काळजी घेऊ काय की. तुमच्या मदतीला आणि काळजी घेण्यासाठी आले होते आत्याची. ताई, मी इथे काही हिसाब किताब करायला आले नाही. तसं बघायला गेलं तर आत्याची पेन्शन येते, पण त्याचा मी काही हिसाब किताब करत नाही. कारण तर ते तर तुम्ही सगळा तुमच्या जवळ ठेवता. पण ताई, आता विचार येऊ लागला या महिन्यापासून हिसाब किताब करू काय की आत्याची पेन्शन कुठं खर्च होते ते. आणि हा ताई, माझं तुमच्या देरासोबत बोलणं पण झालंय. माझ्या मनामध्ये विचार आला की पिंकीचं ऍडमिशन इथंच करावं काय की. कारण इथं पण खूप चांगले चांगले स्कूल आहेत. आता या घरामध्ये 5 रूम होता, आता 2 रूम तुमच्या आणि 2 रूम माझ्या आणि 1 रूम आत्याची. आणि हा ताई, बाबाचं जेव्हा रिटायरमेंट झालं होतं ना तेव्हा मला वाटते 25 लाख रुपये काहीतरी आले होते. हे तुमचे देर म्हणू लागले. आता ते येणार होतं आणि हिसाब किताब करणार होतं. दोघा भावांनी हिसाब किताब केला म्हणजे हिस्स्याला बराबर येईल ना. कारण आम्हाला तर ते काही माहीतच नाही ना की भाऊजीनं ते पैसा कुठं खर्च केला कुठं ठेवला. कारण तर ताई, ते पैसे आम्हाला पण तर पाहिजेत ना 50%. अहो ताई, तुम्ही तर ऐकून शांतच झाल्या, काही बोलच ना झाल्या. आणि हो ताई, आम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 पाठवतो ना आत्यासाठी, तर त्याचा पण हिशोब पाहिजे आम्हाला. कारण आम्हाला पण तर माहित पाहिजे ना
किती खर्च व्हायला आत्याच्या गोळ्याचा, औषधाचा आणि त्यांच्या खाण्यापिण्यासाठी किती खर्च होतो ते. तुम्ही भाऊजी सोबत बसून एकदा हिसाब किताब किती झालाय ते बघा. आणि हा ताई, मी काही हे सगळं बोलना झाले बरं का. हे तुमची दीर बोलू लागले की आत्याची जी पेन्शन येते ना त्याच्यातली अर्धी आम्हाला पण पाहिजे. काय झालं ताई, लागला ना झटका? आणि कदाचित तुमच्या मनाला हे विचार पण आला असेल की एवढ्या वर्षामध्ये मी तुम्हाला असं कधीच बोलले नाही की मी एवढं बोलायला कशी शिकले. तुम्ही मला मजबूर केलं ताई. ताई, हे काय घर भाऊजीने बनवलं नाही, हे घर बाबानं बनवलं होतं. पण तुम्ही तर हे विचार करायला लागल्या की हे घर तुमचं फक्त एकट्याचंच आहे. अरे सुट्ट्यामध्ये आम्ही फक्त 10 दिवसासाठी येतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही आमचं जीणं मुश्किल करता. तुमच्याकडून कधी 1 रुपयाचा हिशोब घेतला नाही आम्ही. बस हा विचार करून की तुम्ही गावामध्ये राहता, सगळ्यासोबत घेणं देणं करता, सगळ्यांचा व्यवहार बघता. आत्याची पेन्शन येते, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दर महिन्याला तुमचे दीर 10,000 रुपये पाठवतात. आम्ही तर आतापर्यंत हेच विचार करत आलो की भाऊजी कोणता जॉब करत नाहीत, पण गावामध्ये राहून सगळ्यात जास्त व्यवहार तेच करतात. यामुळं आम्ही कोणत्याच गोष्टीचा कधीच हिशोब घेतला नाही. पण ताई, तुमचं तर लयच झालं. एका छोट्या लेकरासोबत हेवा देवा करायल्या. अरे हे तिचं घर आहे. अरे घरात धिंगाणा करणार नाही, उड्या मारणार नाही, मग का बाजूवाल्यांच्या घरात जाऊन करणार की काय? बस ताई, आता मला तुम्हाला काहीच बोलायचं नाही.